आज 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका पार पडताना दिसून येत आहे। सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणातून विधानसभेतून निवडणुकीचे तस्वीरे निवडणुकीची बातम्या समोर येत आहे। सध्या मी आहे पालघर विधानसभेमध्ये आणि असेच एक वोटिंग बूथवर मी पोहोचलेलो आहे। जरा दाखवा कॅमेरा पर्सन कशा एक मोठ्या संख्येमध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इकडे वोटिंग करताना मतदान केंद्रावर दिसून येत आहे। सरकारने प्रशासनाने जनतेशी मतदारांशी आवाहन केला होता की मोठ्या प्रमाणात आपल्या घराच्या बाहेर येऊन सगळ्यांनी जो हक्क आहे निवडणुकीचा तो नक्कीच बजवायचा आहे। आता सुमारे 5 वाजेच्या आसपास वेळ झालेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 46% निवडणुका मतदार लोकांनी केला आहे। आणि जर पालघर विधानसभेची आपण गोष्ट करायला गेलो तर आतापर्यंत 48% आसपास आणि 48% आसपास मतदान लोकांनी केलं आहे। सकाळची आपण जर गोष्ट करायला गेले तर म्हणजे सकाळी 7 ते 11 किंवा 12 वाजेच्या सुमाराच्या आसपास टक्केवारी दर फार एकदम कमी होता। जवळपास 15 ते 20% पर्यंतच लोकांनी सकाळच्या वेळेला मतदान केलं होतं। पण दुपारच्या नंतर कुठे ना कुठे ही मतदानावरती लोकांची रांग किंवा गर्दी म्हणून तो वाढत चालली आहे। मोठ्या संख्येमध्ये नागरिक जे आहे ते आपला हक्क बजावताना इकडे दिसून येत आहे। चक्क पोलीस बंदोबस्त पण तैनात केला आहे। पालघर पोलीस देखील इकडे उपलब्ध आहे सुरक्षेसाठी। गुजरातची पोलीस पण इकडे तैनात केली आहे। काही ठिकाणावरती गोवाची पोलीस देखील इकडे जनतेच्या सुरक्षेसाठी इकडे उपलब्ध तैनात केली आहे। आता बघूया की अजून 1 तास शेट शिल्लक राहिला आहे। कशा प्रकारे किती % किंवा किती टक्केवारीमध्ये वाढ होते या विधानसभेच्या निवडणुकामध्ये, कशा प्रकारे कोणाची सरकार इकडे महाराष्ट्रामध्ये घडून येते, हा सगळं चित्र बघण्यासारखं आहे आणि याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लाभले आहे। असंच चित्र आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभेमध्ये आपण दाखवणार आहेत। तुम्ही पाहत राहा नवराष्ट्र।